कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अरुण बालाजी नागरगोजे वय 38 मूळ राहणार पोटोडा खुर्द तालुका जळकोट जिल्हा लातूर सध्या राहणार कुरुंदवाड यांचं ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज शुक्रवारी सकाळी निधन झालं। त्यांच्या आकस्मिक निधनानं पोलीस ठाण्यासह शहरात हळहळ व्यक्त होते। नागरगोजे गेल्या 4 वर्षांपासून कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्यात नाईक पदावर सेवेत होते। हेरवाड अब्दुल्लाट यासारख्या संवेदनशील गावाची जबाबदारी त्यांच्यावर होती। गुरुवारी नाईट ड्युटी असल्यानं रात्री हेरवाड अब्दुल्लाट शिरदवाड परिसरात पेट्रोलिंग करत होते। पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस मुंबई येथील नियोजित बैठकीसाठी जाणार असल्यानं नागरगोजे यांनी त्यांना पहाटे इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सोडून आले होते। पोलीस ठाण्यात परतल्यानंतर छातीत दुखत असल्यानं ते शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते। मात्र दवाखान्याच्या आवारातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती। नागरगोजे यांच्या मृत्यूची बातमी सकाळी वाऱ्यासारखी पसरली आणि बघता शेकडो नागरिक नागरगोजे यांच्या अंतिम दर्शनासाठी कुरुंदवाडात दाखल झाले। यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। नागरगोजे हे मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता। कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सर्वच अधिकारी कर्मचारी एका कुटुंबाप्रमाणे राहतात। काही तासांपूर्वीच आपल्यासोबत असलेले सहकारी नागरगोजे यांच्या निधनाची अचानक बातमी कानावर धडकताच कुरुंदवाड पोलिसांनी नागरिकांना सर्वांनाच धक्का बसला आणि त्यांनी रुग्णालयात धाव घेतली। नागरगोजे यांचा मृतदेह पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले। इतरही मित्रपरिवार आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले होते। दरम्यान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन ठिकाणी त्यांच्या पत्नीने नागरगोजे यांचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला। यावेळी त्यांच्या पत्नीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता। नागरगोजे हे लातूर जिल्ह्यातील असून ते नोकरीनिमित्तानं कुरुंदवाडला आपल्या पत्नी आणि 2 लहान मुलांसह सोबत राहत होते। त्यांची दोन्ही मुलं अगदी लहान आहेत आणि गावाकडे त्यांची आई आणि एक विवाहित बहीण आहे। वडिलांचं छत्र हरपल्यानं संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अरुण नागरगोजे यांच्यावर होती। घराचा कुटुंबाचा कर्ता निघून गेल्यानं कुटुंबावर मोठा आघात झाला। कुरुंदवाड पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला दादा अशी हाक मारून सर्वांची आपुलकीनं विचारपूस करणारे मित्र हरपल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। नागरगोजे यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शहर व परिसरात हळहळ व्यक्त होते। येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। शवविच्छेदनानंतर मृतदेह प्रथम त्यांच्या राहत्या घरी त्यानंतर पोलीस ठाणे येथे काही काळ थांबवून त्यांच्या मूळ गावाकडे पाठवण्यात आला। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुलं, आई असा परिवार आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।